नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. मी आता रेकॉर्डिंग करून बाहेर आलेली असते. ती राधिका म्हणते कमाल गाणं गायलेसा. जो रेकॉर्डिंग करत असतो तो म्हणतो सावली मॅडम एक नंबर गाणं गायलं, खरंच खूप सुंदर. तिलोत्तमा सारंगला तर खूप असा आनंद झालेला असं सावलीचं गाणं ऐकून. सरस्वती प्रसन्न या तुमच्यावर मॅडम एक नंबर गाणं गायलं. इतकं कौतुक करतो तो मॅडमचं की बस. म्हणतो अरे मग बायको कोणाची आहे? तिलोत्तमा म्हणते सारंग, प्रत्येक गोष्टीचं श्रेय स्वतःकडे घ्यायचं नसतं, दुसऱ्याने आपल्याला द्यायचं असतं. तिलोत्तमा म्हणते मला माहिती आहे बायको तुझी आहे, पण सून तर मा. आणि तिलोत्तमा लगेच बोलायची बंद होते. तिलोत्तमा म्हणते गाणं तर तिचं येणार आहे, मग क्रेडिट तिलाच द्यायला पाहिजे ना. म्हणते नक्की नीट झालंय ना, काही प्रॉब्लेम असेल तर बघा. करू नको सावली. राधिका म्हणते पहिलाच टेक खूप सुंदर आलाय. ती म्हणते माझं समाधान झालेलं नाहीये, दुसऱ्या कडव्यातल्या 2 जागा हल्ल्यात असं वाटतंय. सारंग म्हणतो 2 जागा हल्ल्या म्हणजे कुणाच्या जागा हल्ल्यात ग? मी आणि आई जागेवरून हल्लो म्हणून झालंय का? राधिका म्हणते मला तर आवडलाय, पण तुझ्या समाधानासाठी परत एकदा ऐकूया आपण. मला तर आवडलाय, पण असू दे, तुझं समाधान आहे ना, परत एकदा ऐक म्हणजे तुला रिलॅक्स फील होईल. तो रेकॉर्डिंग वाला असतो तो कशाला ऐकायचं? मी ऐकलंय ना, ऑसम गाणं झालंय, छान झालंय गाणं, वेळ नको व्हायला घालवायला, पुढचा टेक घेऊया. का म्हणते एकदा ऐकू आणि मग ठरवूया आपण. आता पंचायत झालेली असते, त्यांनी कसं ऐकवणार तो? त्यांनी सगळं चुकीचं रेकॉर्ड केलेलं असतं. सावली म्हणते हो दादा प्लीज एकदा ऐकवा म्हणजे मला जरा रिलॅक्स फील होईल. म्हणते मला टेन्शन आलंय, ऐकू द्या की. अहो मॅडम काय काळजी करताय, सगळं काही व्यवस्थित आहे बघा. ऐकलाय टेक, छान झालंय गाणं. का म्हणते काय रे तुझं काय चाललंय? मगाचपासनं टाळा करतोय. एक बटन दाबायचंय, कंटाळा कशाला करतोय? ऐकायचंय आम्हाला तर ऐकू दे की, तुला काय प्रॉब्लेम आहे? आता राधिका त्या मुलावर चिडलेली असते. ट्रॅक लाव आधी. सारंग म्हणतो अरे लाव की. मॅडम म्हणताय ना लाव, मग लाव की, कितीचा वेळ लागणार आहे असा? तिलोत्तमा म्हणते लाव रे, ऐकू दे आम्हाला एकदा. आता त्याला दडपण आलेलं असतं, सगळेच म्हणतात की लाव एकदा, त्याला आता टेक लावायलाच लागतो पुन्हा एकदा. घाम फुटलेला असतो, त्याला फक्त एक बटन दाबण्यासाठी इतकं काही टेन्शन आलेलं असतं. सगळं चुकीचं गाणं रेकॉर्ड केलेलं असतं, त्यामुळे तो गाणं लावण्यासाठी नकोच म्हणत असतो. शेवटी सगळ्यांच्या आग्रहाखातर तो गाणं लावतो. अगदी 2-1 शब्द चांगले असतात, पुढचे सगळे शब्द चुकलेले असतात. आवाज खालीवर वेगळाच बेसुरा असा त्याने केलेला असतो. राधिका म्हणते काय रे, रेकॉर्डिंग करताना झोपला होतास का? काय रेकॉर्ड झालंय हे, कळतंय का तुला काही? खूप त्याला बोललेली असते राधिका आणि त्याची चोरी जागेवर पकडलेली असते. गाताने असं नव्हतं, एकदम क्लिअरली झालं होतं. हे तू केलंय. काय केलंय तुझं तुला तरी कळतंय का? म्हणतो मॅडम मी काय केलंय? सावली मॅडम जसं काय गायलात ना तसंच रेकॉर्ड झाले, मी काहीच केलेलं नाहीये. म्हणते ट्युनर लावलास ना तू? पहिलं रेकॉर्डिंग नाहीये आणि वेड्यात तर अजिबात काढू नकोस. मॅडम माझी खरंच काही चूक नाहीये. राधिका त्याला खूप बोललेली असते आणि जागेवर त्याची चोरी पकडलेली असते, त्यामुळे तो आता कुठेतरी घाबरलेला असतो. सारंग म्हणतो मॅडम थांबा, त्याला बरं वाटत नसेल. तुझी तब्येत बरी आहे का रे? तुला चहा वगैरे काही घ्यायचा आहे का? तो आता ततमम करायला लागलेला असतो. नाही सर मी ठीक आहे, मला नकोय चहा. सारंग म्हणतो अरे मी पाचतोय तुला चहा, चल की. अगदी जबरदस्तीने सारंग त्याला घेऊन चाललेला असतो. सारंगला कुठेतरी त्याची हालचाल खटकलेली असते, म्हणून अगदी जबरदस्ती करून चल असं सारंग म्हणलेलं असतो. आता बाहेर घेऊनच जातो. ठीक आहे म्हणते काहीतरी केलंय आणि सगळं चुकून टाकलंय. सारंग आता त्याला बाहेर घेऊन आलेलं असतो. तुझं आत काय चाललं होतं ना मी पाहिलंय, त्यामुळे मायापासून काही लपवू नकोस. हसू नकोस, तुझा प्रॉब्लेम काय ना तेवढा सांग. कारण त्याला खूप खोचून विचारतो तुझं नेमकी चाललंय तरी काय. तेव्हा तो कबूल होतो आणि तो म्हणतो हे बघा सर, जे काय झालंय ते मी मनाने केलेलं नाहीये. माझ्यावर दडपण आणलं, जबरदस्तीने मला हे करायला लावलंय. मगाशी भैरवी मॅडमचा फोन आला होता रेकॉर्डिंगच्या आधी आणि त्यांनी हे करायला लावले. आणि जर मी हे केलं नाही तर मला एक्सपोज करणार. मी आतापर्यंत जे काही केलंय ते सगळ्यांच्या समोर आणणार असं मला सांगितलंय. आणि नाहीच जर केलं तर बघ तू, मग तुझी ही शेवटची रेकॉर्डिंग असेल अशी ही धमकी दिलीये. त्यामुळे सर मी खूप घाबरलो आणि मी हे मजबुरीने केलंय. आय एम सॉरी सर. आता सारंगने त्याला खूपदा विचारलेलं असतं आणि तो सुद्धा एका मिनिटात असा तयार झालेला असतो आणि जे काय घडलंय ते सगळं काही सारंगला सांगितलेलं असतं. सारंग म्हणतो काय धमकी दिली मला सगळं सांग, मी सगळ्या धमकीचा हिशोब तिला विचारतो. सारंग म्हणतो आता क्लिअर रेकॉर्डिंग करायचं, तिला मी बघून घेतो. म्हणतो चुकीचं रेकॉर्डिंग त्यांना द्यायचं आणि ओरिजिनल आपल्या जवळ ठेवायचं. चल आता सगळं क्लिअर करायचं. तो आता परत हॉलमध्ये आलेली असते आणि राजकुमार म्हणतो तू इथेच बसून राहायचं, अजिबात आमच्याकडे यायचं नाहीये. मी सांगितलंय ना जागेवरून हलायचं नाही, मग का हलतीयस ग? राजकुमार म्हणतो ढवळाढवळ करायची नाही आमच्या कामात, आम्हाला काय करायचंय कसं करायचंय आम्ही करू. मी येतो का तू स्वयंपाक करत असल्यावर? हे नको करू, ते कर, ते नको, मग तू कशाला आम्हाला शिकवतीयस? कधी बोलतो का? अमृता म्हणते रोजच. वर म्हणतो विसरून जायचं, विजय बोललो ते विसरून जायचं. तो म्हणते सवय आहे का स्वयंपाकाची? लागलात पुरणपोळीच्या स्वयंपाकाला. राजकुमार म्हणतो जिद्द आहे जिद्द. असले काय ड्रामा करायला लागलेला असतो राजकुमार. आता अमृता हसत असते ह्या राजकुमारच्या सगळ्या ड्राम्याला. तिला माहिती असतं हे पचकाच करून टाकणारे. पुरणपोळी बनवायला निघलेत तिघे सुद्धा. कुमार म्हणतो आम्ही व्हिडिओ बघून स्वयंपाक बनवतो, एक नंबर असा बनवणार आहे. तू बस इथे, लगेच तुला आणतो आम्ही जेवायला. नकाशे नको हा. पुरणपोळी जर फाटली तर सगळा बेत फिसकटेल, त्यामुळे व्यवस्थितच बनवायचंय.
राजकुमारचे ते डिझेलचा हात असतो तो तीनदा अमृताच्या तोंडाजवळ नेतो आणि चुप, एकदम चुप, बोलायचं नाही. राजकुमार म्हणतो अगं तुझ्या आनंदासाठी करतोय ना, मग जे करणार ते गप्प बस की, करू दे की आम्हाला. बघ सावली सगळ्यात मोठी गायिका होणार आणि तुला तर जगातला सगळ्यात मोठा सन्मान मिळणार आहे, तू आई होणार आहेस. करू दे ना माझ्या आनंदासाठी प्लीज. अमृता उठलेली असते. राजकुमार म्हणतोय नको येऊ असं म्हणतोय ना तुला. अमृताला राजकुमारचं इतकं कौतुक लागतं. अमृता घट्ट अशी मिठी मारते राजकुमारला. राजकुमारला इतकं छान वाटतं. राजकुमार म्हणतो अशी गोड मिठी जर दर दिवशी मिळणार असेल तर रोज मी असा बेत करायला तयार आहे. तर इतकी गोड हसत असते. राजकुमारला खूप छान वाटतं आणि त्याहून छान अमृताला वाटत असतं. तिने परत गाणं गायलेलं असतं पहिल्यापासनं आणि आता एकदम व्यवस्थित असं रेकॉर्डिंग झालेलं असतं. सगळ्यांनी छान अशा टाळ्या वाजवलेल्या असतात. गाणं आता पहिल्यापेक्षाही छान असं झालेलं असतं. आता कुठे सावलीला छान असं वाटतं आणि बेटर फिलिंग आलेली असते की खरंच मी छान गायलीये म्हणून. ती आता रेकॉर्डिंग रूम मधून बाहेर येते. राधिकाने घट्ट अशी मिठी मारलेली असते. कमाल गायलीसा सावली, सेकंड सुद्धा तू कमालच गायलीयस. खूप सुंदर गायलंस तू गाणं, अगदी तुझ्याने उठून दिसणार आहे. इतकं सुंदर गायलंय तू गाणं की बस सावली. सावली म्हणते फार कौतुक करता. उगाच कौतुक करत नाही, मी तर गायिका आहे किंवा त्याच्याबरोबर मी संगीतकार सुद्धा आहे, त्यामुळे मला सगळंच काही समजतं सावली. आणि उगाच कौतुक करायचं म्हणून मी कुणाचं कौतुक करत नसते. जे रिअल आहे तेच सांगते. स्टोरी असते, कॅरेक्टर असतं. कॅरेक्टरला शोभल असा आवाज घेणं एक संगीतकाराचं काम असतं आणि माझ्या स्टोरीला तुझा आवाज शोभणार आहे म्हणून तुला घेतलाय. मला आनंद होतोय की माझ्या कॅरेक्टरला तुझा आवाज अगदी सूट म्हणण्यापेक्षा फिक्स बसलाय. खूप खूप आनंद होतोय तुझ्यासोबत हे गाणं केलं आणि अजून काही गाणी करणार आहे. सावली खूप छान. पटकन तिलोत्तमाच्या पाया पडते. तिलोत्तमालाही खूप छान असं वाटत असतं. तिलोत्तमा म्हणते बाळा खूप छान गायलीस. सावली इमोशनल झालेली असते आणि तिलोत्तमा ही इमोशनल झालेली असते. पटकन विषय बदलते. रेकॉर्डिंग चेक करायची का परत एकदा आपली खात्री होण्यासाठी? नाही परफेक्ट झालंय, तुम्ही चेक करू शकता. सारंग म्हणतो नाही आता गरज नाहीये, आता परफेक्टच झालं असणार आहे. म्हणतो काही गरज नाहीये, माझा विश्वास आहे तुझ्यावर. सारंग म्हणतो सावली आज मला कळालं इतके दिवस मी काय मिस करत होतो. खरंच ग्रेट आहे सावली. चांगलं इतकं कौतुक वाटत असते ह्या सावलीचं. सावलीने खरंच जबरदस्त असं गाणं गायलेलं असतं. ती राधिका इतक्या वेळा कौतुक करत असते या सावलीचं आणि कौतुक करावं असंच सावलीने गाणं गायलेलं असतं. सावली म्हणते सारंग सर तुमच्यामुळेच मी एवढं काय करते, तुम्ही मला जो सपोर्ट करताय ना त्यामुळेच मी जे करतेय थोडंफार ते गाऊ शकतेय. आता राधिकाचं खूप असं कौतुक करून झालेलं असतं. सावली म्हणते खरंच थँक्यू आहे तुम्ही मला गाण्याची संधी दिली. राधिका म्हणते लवकरात लवकर गाणं रेडी करते आणि लगेच आपण गाणं रिलीज करू. सगळ्यांनाच खूप छान असा आनंद झालेला असतो. सगळे छान असे परत भेटलेले असतात आणि तिथून आता स्टुडिओतून ते निघालेले असतात. आता रस्त्यात तिलोत्तमा बाबाही त्यांना परत जॉईन झालेले असतात. तिलोत्तमा बाबांना म्हणते नेमकी चाललंय तरी काय तुमचं, कळेल का मला? बाबा म्हणतात तिलोत्तमा कशाबद्दल बोलतीयस तू? नाही ग तिलोत्तमा काळजी करू नको. अरे मला सांगा सावलीचं गाणं कसं झालं? अप्रतिम गायली आहे सावली बाबा, एक नंबर. एक नंबर गाणं झालंय. वा वा वा. मला माहितीच होतं सावली छान गाणार आहे म्हणून. त्यांनी खूप कौतुक केलंय बाबा, अशी गायली आहे ना की बस. तिलोत्तमा म्हणते छान गायली आहे ती. बाबा म्हणतात सावली तुझं गाणं गाऊन दाखव ना. म्हणजे सॉरी रिलीजच्या आधीच तुला गायला लावतोय पण मला उत्सुकता आहे तेवढी. एखादं कडवं गायलीस तरी चालेल. आता इथे हो रियाचं चांगलाच झालाय की गाणं छानच म्हणणार आहे, गा की ग सावली. सावली आता बाबांच्या म्हणण्यावर गाणं म्हणायला लागलेली असते आणि छान असं गाणं तिने सुरुवात केलेलं असतं. इकडे मात्र भैरवीचं काहीतरी भलतंच चाललेलं असतं. तिचा क्रूरपणा, कारस्थानी डोकं तिचं कारस्थानच करत असतं. पत्रकार मंडळी बोलवलेली असतात. तो जो रेकॉर्डिंगवाला असतो त्यांनी जे रेकॉर्ड केलं चुकीचं गाणं ते भैरवीपर्यंत त्याने पोहोचवलेलं असतं आणि भैरवीने सगळ्या पत्रकारांना तेच गाणं ऐकवलेलं असतं. बघितलं का सावलीचं एवढं कौतुक चाललंय, तिचा आवाज आणि बघा कसलं गाणं रेकॉर्ड केलंय. ते पत्रकार सुद्धा आता आश्चर्यचकित होतात की सावली इतकी सुपर गाते आणि हे गाणं असतं काय रेकॉर्डिंग केलंय. अगदी विचित्र वेड्यावाकड्या आवाजामध्ये ते गाणं तयार झालेलं असतं. भैरवीला मात्र कमालीचा आनंद झालेला असतो की सावलीचं गाणं चुकलंय ना, सावलीची बदनामी होतीये ना ते महत्वाचं आहे. त्यामुळे भैरवी अगदी कमाल अशी खुश असते. हे आहे तुमच्या लाडक्या सावलीच्या आवाजाचं सत्य. बघितलं का? डोळ्याने बघा, कानाने ऐका, इतकं घाणेरडं गाते ही सावली. पत्रकार म्हणतात ही क्लिप तुम्हाला कुठून मिळाली मॅडम, कळेल का? ही सावली मेहेंदळीचीच क्लिप आहे का? तुमची बाजू सुद्धा अगदी स्पष्टपणे सांगा भैरवी मॅडम. भैरवी म्हणते मी स्पष्टपणे सांगते, काही लपवत नाहीये. ज्या छत्र छाय खालून निघाली आणि तिची ही अवस्था झालीये. कसं गाती ती? त्या कार्यक्रमाच्या आधी दिवस रात्र तिचे रियाज घ्यायचे, गाणं व्यवस्थित बसवायचे, तेव्हा कुठे ते गाणं तसं व्हायचं आणि आता काय गाणं गाती अशी? पत्रकार म्हणतो हे सिद्ध कसं करणार? एका गाण्याच्या क्लिपवरून तर सिद्ध होणारच नाहीये मॅडम, काहीतरी अजून पुरावा दाखवा. भैरवी म्हणते सिद्ध करायचंय मग होऊन जाऊ द्या की, जुगलबंदी होऊ द्या. मी आव्हान करतेय, खुलं आव्हान करतेय.
तिच्यासोबत जुगलबंदी करायला मला आवडेल आणि तिला हरवायला सुद्धा. रवी म्हणते मी आव्हान देते सावलीला, माझ्याशिवाय तुझं काय अस्तित्व आहे तुला दाखवून देते मी पहिल्याच कार्यक्रमात. तोपर्यंत सावली माझं आव्हान स्वीकारत नाही, तोपर्यंत ही बातमी अशीच चालू ठेवायची, बंद करायची नाही. हीच माझी बाजू आहे, होऊ द्या की समोरासमोर काय व्हायचंय ते. माझी बाजू तुम्हाला सगळ्या जगासमोर मांडायची आणि मांडा तुम्ही. इकडे आता तिलोत्तमाच्या किचनची अगदी वाट लावलेली असते. ह्या तिघांनी नाचत गात ते पुरणपोळीचा स्वयंपाक बनवत असतात. काहीही सक्सेस झालेलं नसतं तरी इतका आनंद असतो की कमालीचा. सगळे आज घरात उपाशीच राहणार असंच काय दिसतंय चित्र. बोलू म्हणतो दादा 2 गाणं एकत्र झाले. राजकुमार म्हणतो चोंबड्या तू कांदा चीर. सोहम म्हणतो ए चोंबड्या तुझं काम कर की, लसूण चिरून दे आणि घोसाळी सोलून दे. तू पण आवर रे सोहम. सोहम म्हणतो लसूण सोलतात आणि घोसाळी चिरतात, नेमकी काय करू, लवकर कर नाही तर मी करेल तुझं काहीतरी. आता सोहम इंग्लिशमध्ये बोलायला लागलेला असतो. राजकुमार म्हणतो काय झालं काय झालं, वरवंटा काहीतरी बोललेला असतो. लगेच त्याला बबलू म्हणतो एक करंटा, मिक्सर आहे ना मिक्सरमध्येच कर. सावली बहिणी मिक्सरच वापरते. आपण जेवार उदारून एवढं स्वयंपाक बनवतोय, ते लोक जर बाहेरून जेवून आले तर सगळं जेवण बबलूलाच संपवायला लागणार आहे. और म्हणतो हो रे खरंच लक्षातच आलंय, त्यांना सांगायला पाहिजे होतं की बाहेर जेवू नका, डायरेक्टली घरीच या. सारंगला फोन लावलेला असतो की जेवण करून येऊ नका बाहेरून, आम्ही तुमच्यासाठी जेवण बनवलंय. सारंगदा कुठे रे, अरे निघालोय. बोल की कशासाठी फोन लावलाय. अरे रेकॉर्डिंग झालंय कॉल, ओके प्रतिम रेकॉर्डिंग झालंय, क्या बात आहे. मत पण घडली आहे, नंतर सांगतो. बबलू सगळं फोनवर सांगू का, नंतर सांगतो की घरी आल्यावर. फोन ठेवायला लागलेला असतो. दोघे इतके जोरात ओरडतात. पटकन बबलू म्हणतो अरे दादा जेवणाचं काय तुमचं. अरे जेवणार आहे आम्ही. अरे काय चाललंय तिकडे, फोनवर काय सांगू रे, लवकर घरी ये, कुठेच थांबू नको. पटकन घरी आ रे, घरी आल्यावर कळेलच काय चाललंय. तमा म्हणते अमृता ठीक असेल ना. बाबा म्हणतात हो असेल ग, ह्या पोरांचं काहीतरी चाललं असेल. तो चला डायरेक्ट घरीच जाऊ, मग बघूया काय चाललंय नेमकी. राजकुमार म्हणतो फालतू आहे का रे तू, जे महत्वाचं होतं ते विचारलंच नाही, जेवायला येणार की काय बाकीच विचारत बसला. हो म्हणतो त्याहून महत्वाचा प्रश्न, गंमत काय झाली रे. आता बबलू हसायला लागलेला असतो. मिक्सर आहे जा. सोहम बबलू आणि राजकुमार तिघे आता स्वयंपाकाला लागलेले असतात, कारण ते आता येत असतात म्हटल्यावर लवकर स्वयंपाक तयार झाला पाहिजे. रवी आता सावलीचं जे चुकीचं रेकॉर्डिंग असतं तेच सगळ्यांना ऐकवत फिरत सुटलेली असते. हे गाणं बघा सावली असं गाते इतकं भंगार. आता तिने जयंतीला सुद्धा ऐकायला दिलेलं असतं ते गाणं, आणि जयंती ऐकते तर जयंतीला जरा आश्चर्य होतं की सावली असं गाणं शक्यच नाहीये. रवीला कमालीचा आनंद झालेला असतो. का तर सावली चुकीचं रेकॉर्डिंग करते किंवा गाणंच चुकीचं गातीये. जयंती म्हणते माई हे आमच्या सावलीने गाणं गायलंय, मला विश्वास बसत नाही, सावली असं गाणं गाणारच नाही. सावली एवढं बेकार गाणं शक्यच नाहीये माई, काहीतरी गफलत होतीये, हे सावली गाणारच नाहीये. कसा वाटला सावलीचा सूर. जयंती म्हणते माझा विश्वास नाही, आमची सावली असं गाणारच नाही, शक्यच नाहीये. जयंती म्हणते माई तुम्ही काहीतरी केलंय ना, खरं सांगा, खोटं बोलू नका, काय केलंय तुम्ही. सावली एवढं बेकार गाऊ शकत नाही, मला गॅरंटी आहे. कितीतरी भानगड केलीये ना, सांगा बरं. जयंती जरा थांब ना, सगळं तुला आत्ताच ऐकायचं असतं का. हा मॉडर्न जमाना आहे, या टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण काहीही करू शकतोय. सुरेल माणसाला बेसुरं करता येतं आणि बेसुऱ्याला सुरेल, कळतं का. आजची जमानाच इतका असा आहे की काहीही करता येतं. जयंती म्हणते माई पण लोकांना असं वाटणार की इतकं घाणेरडं गाणं सावलीनेच गायलंय. रवी म्हणते लोकांचं काय ग, आपण लोकांना जे दाखवणार ते बघणार. त्यामुळे काय असंच लोकांना दाखवायचं की जे आपल्याला हवंय आणि त्याने लोकांवर परिणाम होणार. लोकांना खरं वाटलं पाहिजे. तसंही जयंती लोकांना एखाद्या पॉझिटिव्ह गुणांपेक्षा निगेटिव्ह काय होतंय ना त्यात जास्त इंटरेस्ट आहे. जयंती म्हणते माई या रेकॉर्डिंगचा आपण काय करणार, आपल्याला काय फायदा आहे सांगा बरं. जयंती म्हणते अहो माई बोला की, इथेच तर तुझ्या कामाला सुरुवात आहे जयंती, इथून पुढे तुझं काम सुरू. हे रेकॉर्डिंग ग्रुपवर जितकं काय फॉरवर्ड करता येईल ना तितकं फॉरवर्ड करायचं. जितक्या लोकांपर्यंत पोहोचवता येईल ना तितक्या लोकांपर्यंत पोहोचव. लोकांना कळू दे सावलीचा आवाज काय आहे आणि सावली किती घाणेरडं किती बेसुरं गाते. ऍक्च्युअल मध्ये सावली काय ना एक्झॅक्टली ते कळूच दे लोकांना आता. जयंती मग खरी मजा सुरू होणार. तू फक्त हे गाणं फॉरवर्ड कर तर खरं, मग बघ तू काय आणि कसं होतंय. लिहायचं काय, समोरच्या लोकांना काय सांगायचं. रवी म्हणते अगं त्या लोकांना कमेंट सेक्शन मध्ये असं लिहायला लावायचं की बघा सावली सोबत काय होतंय, सावलीने तिच्या गुरुला दगा दिला आणि आता सावलीची अवस्था काय होतीये, सावलीची किती वाईट परिस्थिती आहे की सावलीला गाणं सुद्धा गाता येत नाहीये. जोपर्यंत गुरुकडे होती तोपर्यंत परफेक्ट गाणं गायची
आणि गुरुची साथ सोडली, गुरुला दगा दिला की सगळं बेसूरच होऊन बसलंय. देवासारख्या गुरुला दगा दिला, मग देवाने काय तिचा आवाजच हिरवला की अगदी बेसुरा बेधब्बा आवाज तिला दिलाय. आणि बघा तुम्ही लोकांनो, कसा घाणेरडा आवाज आहे सावलीचा. सूरच हिरावून घेतले. बेसुरी गाती ती सावली, बेसुरी. जयंती म्हणते तुमच्यापेक्षाही भारी काम करते. हा मेसेज जर 50 जणांना फॉरवर्ड केला तर आजच्या आज आनंदाची बातमी मिळणार. जयंती आता बडबड बडबड करायला लागलेली असते. भैरवी माहिती जयंती गप ना जरा, जेवढं सांगितलंय तेवढंच कर, जास्ती कशाला करायला जातीयस ग दरवेळेला. डोक्यावर पडली का ग? विषय काय चालला, तुला मी काय समजावून सांगते आणि तू कुठे भरकटत चाललीये? वेडी आहेस का थोडी? जरा शांत बसून मी काय सांगते माझ्याकडे लक्ष दे की. ते म्हणते पाठवते. आमचा आहे ना अपना सपना मनी मनी नावाचा ग्रुप आहे ना, त्या ग्रुपवरच टाकून देते. माझ्या मैत्रिणी धनलाभ होणार म्हणल्यावर फटाफट फटाफट सगळ्यांना पाठवतील. इतकं काय व्हायरल होणार आता हे की बघतच रामाई तुम्ही. अगदी कमाल कमाल कमाल. हे जे 3 शेफ असतात त्यांनी छान जेवण बनवलं असं प्रेझेंटेशन वरून तर वाटत असतं. खूप छान अशी सजावट डायनिंग टेबलची केलेली असते. छान असं सगळं काही सजवलेलं असतं. अमृता म्हणते अरे मला पण काहीतरी करू द्या, मी तरी काहीतरी मदत करतीये. म्हणतो नाही 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 वहिनी, तू तर काही काम करायचंच नाहीये. एकमेकांना म्हणतात ती छोटं छोटं काम करेल आणि सगळं क्रेडिट स्वतःला घेईल आणि आपण बसायचं बोंबलत. कुमार म्हणतो तिने ऐकलंय बरं आपलं बोलणं. कुमार म्हणतो तू बबलू आयुष्यभर उपाशी मारणार या घरात, तू मेला आता. म्हणते अगदी बरोबर हा, पण मिशन किचन पूर्ण केलंय ते लक्षात घ्या. मी उपाशी मारणार आहे ते बघू. लोक यायच्या आधी फ्रेश होऊ मस्तपैकी जेवायला येऊया सगळं. चला चला चला. आता हे तिघे सुद्धा फ्रेश व्हायला निघून गेलेले असतात, अगदी धावत पळत. आता काय जेवण बनवलं हे बघायला चाललेली असते. राजकुमार परत माघारी येतो आणि यायचं आणि इथे बसायचं. अजिबात इथून हलायचं नाही, आम्ही 5 मिनिटात तयार होऊन आलो. कुमार म्हणतो चिटिंग करायची नाही, तिकडे डोकावून सुद्धा बघायचं नाही. नक्की कळलं? अमृता म्हणते हो कळायला सांगितलं ना, या पटकन तुम्ही तयार होऊन. कुमार गेलेला असतो, अमृता गुपचूप तिथे आलेलीच असते. तर बघते काय केलं काय नाही आणि परत जागेवर जाऊन बसते. राजकुमार आता फ्रेश होऊन आलेला असतो, त्याला म्हणते या ना इकडे. राजकुमार म्हणतो अगं सोहम बबलू आहेत की घरात. आता राजकुमारला जवळ बोलवते आणि अशी मस्त दृष्ट काढते. अरे देवा हे कशासाठी ग? माझ्या नवऱ्याला कोणाचीही नजर लागू नये म्हणून केलंय मी हे. पण एकदम मस्त झालंय हा. तू चिटिंग केली ना, तुला सांगितलं होतं जेवणाजवळ जायचं नाही, मग तू कशासाठी गेली? आता राजकुमार चिडलेला असतो कारण अमृताची चोरी पकडलेली असते. पण ते केली चिटिंग, पण सगळे एकदम जेवणार होते. मग चेक करायला नको का जेवण कसं काय झालंय? ऐन वेळेला फजिती नको म्हणून केली, सॉरी बाबा. लगेच सावली सारंग बाबा तिलोत्तमा सगळेच आलेले असतात. अरे काय झालंय? बबलूने सांगितलं की आहे तसे लगेच निघून या. काय झालंय? काही इमर्जन्सी वगैरे का? काही झालंय का? सारंग बिचारा आल्या आल्या काळजी करतो आणि पटापट प्रश्न विचारतो. आता छान फ्रेश होऊन आलेले असतात आणि यांच्यासाठी जेवण वगैरे बनवलेलं असतं. हे सावली बघते आणि सावलीला आश्चर्याचा धक्काच बसतो. अमृता म्हणते वहिनी तू हे का केलं सगळं? अमृता म्हणते सावली मी याच्यातलं काही केलं नाही, मी किचन मध्येच गेलेली नाही आज. स्वयंपाक या तिघांनी केलाय बाई, सरप्राईज आहे आपल्या सगळ्यांसाठी. त्यांनाच धक्का बसतो आनंदाचा की एवढा मोठा स्वयंपाक या तिघांनी बनवलाय. सोहो म्हणतो अमृता बहिणी आज दादानी केला, आम्ही फक्त मदत केलीये थोडी थोडी. बाबा म्हणतात आजवर जे बापाला जमलं नाही ते पोराने करून दाखवलं. वा 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 खरंच छान हा. कुमार म्हणतो या घरच्या सुनांना ट्रिब्यूट आहे, कारण त्यांच्या आणि ते चांगलंच काम करताय किंवा आपल्याला आनंदाचीच बातमी देताय. त्यांच्या आयुष्यात आनंद येणार म्हणजे आपल्याही आयुष्यात आनंद येणार, मग तो सेलिब्रेट झालाच पाहिजे ना. म्हणून मुलीचं पहिलं रेकॉर्डिंग होतं, त्यासाठी हे सेलिब्रेशन. आणि अमृता आई होणारे जगातला सगळ्यात छान मान तिला मिळणारे म्हणून तिच्यासाठी सुद्धा. म्हणूनच आपण हे एकत्र सेलिब्रेशन करतो आणि त्यासाठी आम्ही खारीचा वाटा उचललाय. सगळे जेवायला बसणार असता सारंग म्हणतो थांबा थांबा बाबा, मला काय वाटतंय हे तिघांनी स्वयंपाक बनवलाय बरोबर, आपण दोघांनी काहीच केलं नाही, मग आईतं कसं जेवायचं? मग आपण दोघं मिळून या सगळ्यांना जेवायला वाढायचं का? म्हणजे काहीतरी आपलं क्रेडिट मिळेल बाबा. कसं वाटतंय? बाबा म्हणतात हो सारंग चालेल की. राजकुमार अरे असू दे. सारंग म्हणतोय आम्ही 5 मिनिटात फ्रेश होऊन आलो, मग सगळ्यांना आम्हीच जेवायला वाढणार आहे. इकडे आता जगन्नाथ आणि अलका बसलेले असतात आणि त्यांनी लावलेला असतो बुबलूला फोन. बुबलू कशासाठी फोन लावलाय सांग की. थँक्यू लवकरच भेटू रे. आणि आता जगन्नाथ फोन बंद करायला लागलेले असतात. फोन ठेवतात आणि अलकाकडे बघून हसतात. अलका तर हसतच असते. बुबलूला फोन लावला म्हणजे काहीतरी कमाल असं ऐकायला येणारच. एकीचं रेकॉर्डिंग पार पडलं उत्तम असं. अलका म्हणते वा वा वा, चला फार आनंद झाला हे ऐकून, खरंच आनंद झालाय मला. महत्वाचं रेकॉर्डिंग, पहिलंच रेकॉर्डिंग आणि मी नाही, ही गोष्ट खरंच चुकीची आहे, वाईट वाटतच आहे हो. म्हणतात काय करणार, सध्या आहे ना माझ्या बाजूने येत ना म्हणून. का म्हणते जळवा मला जळवाच व तुम्ही. एवढ्यात काय अलकाच्या मोबाईलवर सावलीचं नवीन गाणं आलेलं असतं. जगन्नाथ म्हणतात हे गाणं कसं येणार, आज तर रेकॉर्डिंग झालंय, लगेच कसं गाणं बाहेर पडणार, शक्यच नाहीये अलका. की आवाज हिरावून घेतला देवाने, गाणं चुकलेलं दिसतंय. जगन्नाथ म्हणतात लाव तरी अलका. सावलीने ते गाणं गायलेलं असतं, ते विचित्र असा आवाज
येत असतो आणि सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की सावली हे गाणं शक्यच नाहीये. जगन्नाथ म्हणतात माझी सावली इतकं वाईट गाणं गाऊ शकत नाहीये, काळं बेरय काहीतरी आणि सावलीच्या गाण्याला नजर लागलीये. जगन्नाथने आता हेरलेलं असतं, नजर कोण लावू शकतं? बघू आता नजर कोणी लावली आहे सावलीच्या गाण्याला, हे जगन्नाथ परफेक्ट ओळखणार का आणि त्याला जगाच्या समोर आणणार का? मित्रांनो, हे जर आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला बघायला लागणार पुढचा भाग. हा भाग इथेच संपला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.